आपल्या पिढीच्या बहुसंख्य मुलींमध्ये PCOS हा आजार खूप कॉमनली दिसून येतो. यात केस गळणे, पिंपल्स, पाळीच्या समस्या अशा अनेकविध लक्षणांचा समावेश असतो. हा PCOS आजार कशामुळे होतो, हा आजार नक्की काय आहे, याच्याबद्दल आज जाणून घेऊयात डॉक्टर मुक्ता उमरजी यांच्याकडून. आज आपल्याबरोबर डॉक्टर मुक्ता उमरजी आहेत. मुक्ता मॅम 1982पासून प्रॅक्टिसिंग गायनॉकॉलॉजिस्ट आहेत. तसंच पुणे गायनॉकॉलॉजी असोसिएशनच्या त्या प्रेसिडेंटही होत्या. वेलकम मुक्ता मॅम. थँक्यू मुक्ता. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर तू हे योग जुळवून आणला याबद्दल खरं तुझं कौतुक करायचं तेवढं थोडंच आहे. कारण ही घटस्थापनामुळेच स्त्री शक्ती जागर आणि सन्मानासाठी असते आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मी सुरुवातीलाच देते. मुक्ता मॅम, PCOS हा आजार आजकाल खूप कॉमनली दिसून येतो. म्हणजे मलाही माइल्ड PCOD होता. तर हा नक्की काय आजार आहे आणि यात काय काय होतं हे मला विचारायचं आहे. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. ओके. जसं नाव सांगत आहे की ओव्हरीमध्ये खूप छोट्या सिस्ट होतात आणि त्याच्यामुळे होणारे जे आजार किंवा जे लक्षणं येतात त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणतात. ह्यालाच पूर्वी PCOD म्हणायचे. आता मग हे दोन नॉमेनक्लेचर्स का? तर डिसीज म्हणजे एका गोष्टीने होणारा, पण आता आपल्याला कळलेलं आहे की हा असंख्य गोष्टींमुळे होणारा आजार आहे आणि हा वेगळ्या रीतीने प्रेझेंटसुद्धा करतो. आणि म्हणून आता जगभर PCOS हे नॉमेनक्लेचर ॲक्सेप्ट झालेलं आहे. ओके. आता ह्याच्यात होतं काय, तर ओव्हरीमध्ये फॉलिकल्स डेव्हलप व्हायला लागतात, स्टिमुजे तयार व्हायला लागतात आणि ते इमॅच्युअर स्टेजलाच अडकल्या जातात आणि म्हणून मोत्याची माळ घातल्यासारखी ओव्हरी दिसायला लागते. असंख्य छोट्या पाण्याच्या गाठी, पण वरचं कव्हर कडक आणि म्हणून ते फुटू नाही शकत. मग ह्याची कारणं काय केलं पाहिला तर असंख्य आहेत. आधी सुरुवातीला आपण पाहू की होतं काय, कसे प्रेझेंट करतात, केव्हा प्रेझेंट करतात, कोणत्या एज ग्रुपला ते प्रेझेंट करतात. तर युजली PCOSच्या मुली प्रेझेंट करतात त्यांच्या पाळी सुरू झाली की, म्हणजे मिनार्कीच्या वेळेस, प्युबर्टीच्या वेळेस ह्या गोष्टी लक्षात येतात. ती पाळी रेग्युलर येत नाही, पुढे मागे होते, कमी जास्त होते, खूप दुखू शकतं किंवा सायकोलॉजिकल डिप्रेशन, एन्झायटी असं खूप जास्त होतं. त्यांच्या शरीरयष्टीमध्ये फरक पडायला लागतात. खूप जास्त वजन होणारे जास्त लोक असतात, पण खूप बारीक होणारे पण काही मुली आहेत. वेगळे मेल टाईपचे केस यायला लागतात चेहऱ्यावरती, छातीवरती, पोटावरती आणि त्याच्यामुळे डिस्फिगरमेंट होते. त्याचं पुन्हा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होतो. तसंच पुढे अजून गेलं की ब्लॅकनिंग होतं स्किनचं, मानेवरती काळे पट्टे यायला लागतात, गालावरती येतात, हात वगैरे स्किन वृक्ष व्हायला लागते, एक बारीक सूज आल्यासारखी ती मुलगी दिसायला लागते. आणि मग अजून जसं वाढतं तसं अजून वेगळ्या प्रकारे ते दिसायला लागतं. पण पहिलं सिम्पटम असतं की पाळी बरोबर येत नाही, वेळच्या वेळी होत नाही, कमी जास्त होते, पुढे जाते, चिडचिडेपणा, एन्झायटी, डिप्रेशन, मूड स्विंग्स या मुलींमध्ये खूप जास्त असतात. आणि फूड क्रेविंग किंवा हेच पाहिजे तेच पाहिजे, हे नको तर अगदीच रुसल्या वगैरे असंही होतं. आणि वजनं मॅक्झिमम लोकांची वाढायला लागतात. तर नॉन इन्व्हेजिव्ह ओव्हरी कशी पाहू शकतो आपण, तर सोनोग्राफी, इमेजिंग टेक्निक्स, त्याच्यामुळे सोनोग्राफी, MRI, CT या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला ही ओव्हरी बघता येते. आणि मग ही दिसते कशी, तर एखाद्या मोत्याची माळ आपण एखाद्या बॉलला घातली, ती कशी दिसते, तो बॉल कसा दिसतो तसं दिसतं. म्हणजे कडक बाहेरचं आणि आतमध्ये छोट्या पाण्याच्या गाठी ज्या काळ्या दिसतात आणि मध्ये थिक त्याचं मीडियम, त्याला म्हणतो स्ट्रोमा. तर अशी मोत्याची माळ घातलेली अंड जसं दिसेल तशी ओव्हरी दिसते. आणि काय लक्षण, म्हणजे कशावरनं तुम्ही हे ओळखता की या पेशंटला PCOS असेल? म्हणजे तेच मी आता पुढे तुला सांगणार होते की मग आता सोनोग्राफीशिवाय PCOS डायग्नोसिस नाही होणार का? कारण ओव्हरी पाहिल्याशिवाय आपण कसं म्हणणार? हो ना. तर तसं नाही आहे. आपण जर बाकीच्या गोष्टींची गरज नसेल, म्हणजे साधं एक मुलगी आहे, तिची पाळी वेळच्या वेळी येत नाही आहे,
तर आपण तिला क्लिनिकली तपासून सुद्धा डायग्नोज करू शकतो की हिला PCOS असेल. ओके. तर ह्याच्यासाठी रोटरडॅम क्रायटेरिया म्हणून आहे. मग याच्यात काय आहे की कुठली 2 लक्षणं असली तरी ह्या मुलीला PCOS असण्याची शक्यता आहे. मग 2 लक्षणं कोणती? तर पाळी बरोबर येत नाही, मेल टाईपचे केस आहेत, ओके. किंवा इरेग्युलर नंतर वजन वाढतं आहे, हां. एन्झायटी डिप्रेशन नाही आणि सोनोग्राफी आहे. तर ह्यातली ओके. कुठलीही 2 लक्षणं असली तरी आपण म्हणू शकतो की ह्या मुलीला PCOS असेल. आणि म्हणून प्रत्येक पेशंटची सगळे तपासण्या करायची गरज नसते. ओके. मग आपण ठरवतो कसं की आता हां. हिच्या तपासण्या करायच्या, हिच्या नाही करायच्या. ओके. तर ज्या छोट्या मुली असतात त्यांना नुकताच त्रास सुरू झालेला असतो, त्या मानाने माइल्ड सिम्पटम्स असतात, खूप सिव्हिअर नसतात. ओके. अशा मुलींना आपण क्लिनिकली तपासून बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत ना हे पाहून ओके. समजावून सांगून, हां. कारण लाईफस्टाईल ह्याचा मुख्य क्रंच आहे. ओके. म्हणजे लाईफस्टाईलमध्ये सुधारणा गरजेची असते. ती गरजेची आहे आणि त्यांनीच आपण हे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. ओके. आता मग तर तुला माहितीच आहे की डायबिटीस, ब्लड प्रेशर हे कसे हो. अनुवंशिक आजार असतात. हो. तसाच PCOS हा सुद्धा अनुवंशिक आजार आहे. ओके. आणि त्याच्यामुळे घरची हिस्ट्री की एखाद्या स्त्री नातेवाईकाला PCOS होता, तिला हां. पाळीचे त्रास होते, आई, हां. आजी, मावशी किंवा आत्या वगैरे ह्या कोणालाही असलं तरी आपल्याला अंदाज बांधता येतो की हिला हेरिडिटी आहे असू शकतं. आणि हिला पुढे जाऊन आपल्याला जास्त बघण्याची गरज आहे. आणि तसं काउन्सिलिंग आपल्याला त्या मुलीला करता येतं. भले ती 13-15 वर्षाची का असेल ना, हां. पण तिला आपल्याला सांगता येतं की हे पुन्हा पुन्हा आयुष्यात भेटणारा आजार आहे. ओके. आज हे 3 महिने 6 महिने कंट्रोल झाला म्हणून क्युअर झाला असा असं प्रकार नाही. कारण हे ओके. एंडोक्रायनॉलॉजिकल जेंडर ह्या जसे पॅनक्रियाज आहे किंवा हे आहेत, हे एंडोक्राईन्सचे आजार आहेत, मेटाबॉलिझमचे आजार आहेत. हे आजारला क्युअर हा शब्द नाही, ओके. कंट्रोल हाच शब्द आहे. आणि तो कंट्रोल ठेवायचा म्हणजे आपल्याला सतत फॉलोअप्स आणि मॉनिटरिंग आवश्यक आहे. ओके. तर ह्या गोष्टी एकदा आपण मनात बिंबवल्या हं. की मग ॲक्सेप्टन्स खूप सोपं जातं. ओके. कुठल्याही गोष्टीसाठी हं. जी येणार आहे आयुष्यात हं. आपल्यासाठी कदाचित ती अटळ आहे, हं. तर त्याचा स्वीकार आणि समजून घेणं हा त्याच्यावरचा उत्तम मार्ग आहे. ना की त्याच्याकडे डोळे झाकणं किंवा पाठ फिरवणं किंवा डिनाय करणं. मला होऊच शकत नाही, माझं कुठे वजन जास्त आहे, मला नाहीच, अशा फेजमध्ये न जाता हं. मला होतं आहे का, माझं वजन वाढतं आहे, मला हे त्रास होत आहेत, तर होऊ शकतं का. हां. छोट्या मुलींसाठी घरच्या लोकांनी आणि त्या छोट्या मुलींनी पण याच्यावर विचार करणं आवश्यक आहे. पण मग लहान मुलींनाच हा आजार कॉमनली होतो असं काही आहे का? माझ्या वयाच्या 20-25 वर्षाच्या अशांना सुद्धा हा होऊ शकतो? हा जन्मभराचा आजार आहे. लहान मुलींमध्ये पहिल्यांदा दिसतो, मग कॉलेजमध्ये गेल्या मुली की तो एस्टॅब्लिश होतो की ओके. पाळी जास्तच इरेग्युलर होते. पूर्वी माझं ठीक होतं, 2-3 महिन्यांनी का होईना स्वतःहून येत होती, आता ती औषधं घेतल्याशिवाय येतच नाही. किंवा सुरुवातीला पूर्वी रेग्युलर होती, व्यवस्थित होती, हो. मग ती मुलगी मग समज ती- हॉस्टेलमध्ये गेली, मग हो. तिथे तिची लाईफस्टाईल चेंज झाली, चांगलं खाणं मिळत नाहीये, मग PCOS ची लक्षणं चालू झाली, असं पण होऊ अगदी शकतं. उत्तम उदाहरण आहे. कारण सडन चेंज इन लाईफ Lifestyle. पॅटर्न, लाईफस्टाईल हां. हे बरेचदा प्रेसिपिटेट व्हायचं कारण आहे. आणि ओके. त्याच्यासाठी आपल्याला मुलींकडे तशा दृष्टीने बघणं आवश्यक असतं. ओके. आणि ह्याच्यासाठी मुख्य आपल्याला सहानुभूतीपूर्वक पण फर्मली सांगावं लागतं की आपण सहानुभूती असं नाही, होईल ग असं नाही. हां. होतं असं, खूप मुलींना होतं, आजकाल ते ओके. वाढतं आहे, पण आहे तर आपण स्वीकार करून त्याप्रमाणे वागायला पाहिजे. या ओके. नोट्सवरती सतत बोलत राहिलं पाहिजे, कारण नाही तर ते अजून वाढत जातं. ओके. त्याच्यामुळे ज्या मुलींमध्ये सडन चेंजेस होणार आहेत हां. त्यांना आधी समजावून सांगणं. ओके. आम्ही लाईफस्टाईलमध्ये rectors ना- सडन चेंजेस होणार Yes, आहेत. yes. करिअरमध्ये, लाईफस्टाईलमध्ये, इव्हन लग्नाच्या नंतर, लग्नाच्या वेळी, तर ह्या मुलींना आपण समजावून सांगतो. आम्ही रेक्टर्सना पण सांगतो की ओके. असे मुलींना त्रास होऊ शकतात, तर तुम्ही तेव्हा लागलीच नोट करून आम्हाला रिपोर्ट करत जा. ओके. कारण खूप मुली खूप ब्लिडिंग होत आहे, महिने होत आहेत, अगदी चक्केरून पडायची वेळ येते तरी येत तरी नाही. पण हां, अशा सुद्धा असतात. दुर्लक्ष करतात. 6-6, 8-8, 10-10 किलो वजन वाढतं तरी पण येत नाही. चेहरा केस उगवून सगळं डिस्फिगरमेंट होतं तरी पण येत नाही. ओके. तर काही गोष्टींना आपल्याला वेळच्या वेळी ॲडजस्ट केल्याने जे फायदे होतात
ते ह्या अवेअरनेस प्रोग्राम्समधून व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा सगळा पंच. नेहमी लक्षात ठेवायचं की लाईफस्टाईल, डाएट, वॉटर इनटेक आणि एक्झरसाइजेस अँड माइंड रिलॅक्सर हे सगळीकडे कॉमन आहे. ह्याला दुसरा ऑल्टरनेटिव्हच नाही. वयवर्षे 9, 10, 11, 12 ते वयवर्षे 80-90 हा कुठल्याही लेवलला भेटणारा आजार आहे. डॉक्टर, जीवनशैलीबद्दल तुम्ही मगाचपासून सांगताय, पण योग्य जीवनशैली म्हणजे नक्की काय हे सांगाल का? कारण माझं ह्या बाबतीत खूप कन्फ्युजन होतं आहे. मुक्ता, हा तू खूप सुंदर प्रश्न विचारला आहे आणि तितकाच कठीणसुद्धा. चांगली जीवनशैली हे आपल्याला वाटतं की खूप महत्त्वाचं आहे, आपण ते घेऊ शकलो पाहिजे आणि सोपं आहे. पण इतकं सगळं सोपं नाही आहे. आपण त्याचे वेगळे भाग करू शकतो. पहिला भाग आहे स्वतःला योग्य तो मान देणं. स्वतःला काय हवं याच्यासाठी वारंवार निरीक्षण करणं आणि आपल्याला हवं आहे ते रॅशनल आहे ना हे ठरवून पाहून मग त्याचा मागोवा घेणं. दुसरा भाग आहे आपल्या घरातले, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आदर देणं, त्यांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करणं, त्यांच्या उपयोगी पडणं, त्यांच्यावरचं प्रेम दाखवणं आणि ते मनातनं आहे असायला पाहिजे आणि तसं आपण घरात वागणं, आपल्या आजूबाजूला वागणं. तिसरं आहे की आपण जे काम करतो, ज्यांच्यासाठी काम करतो, उदाहरणार्थ मी डॉक्टर आहे, तर मी माझ्या पेशंटना योग्य ती ट्रीटमेंट देते ना, त्यांचं चांगलं व्हावं ही भावना ठेवून त्यांना पुढे काय चांगलं राहील हे सांगते ना आणि त्याच्याबद्दल पूर्ण कल्पना देऊन त्याच्यासाठी जे काय करायला लागतं ते मी करेन. नसेल तर मी माहिती करून घेईन, इतरांची मदत घेईन, पण जे काय बेस्ट शक्य आहे ती मी देईन. उदाहरणार्थ तू आता म्हणजे मीडियामध्ये आहे, तर आपल्या श्रोतृ वर्गांना, प्रेक्षक वर्गांना जे काय योग्य आहे त्यांच्या पुढच्या दृष्टीने विचाराला काय खाद्य देता येईल असं बघणं ही तिसरी आपली जबाबदारी आहे. आणि चौथं समाज आणि आपले मुलं बाळं त्यांच्या भविष्य पुढच्या पिढीसाठी काम करणं. हे करत असताना आपल्याला हे नेहमी बघायला पाहिजे की सुख आणि आनंद आपला जेव्हा मिळतो, जेव्हा आपल्या शरीराला जे पाहिजे ते सगळं मिळतं आणि आपल्या मनाला पाहिजे ते सगळं मिळतं. आणि म्हणून आपल्या शरीराच्या गरजा, मनाच्या गरजा भागवायला आपल्या कल्चरमध्ये खूप सुंदर दिलेलं आहे. सूर्याबरोबर उठा आणि सूर्याबरोबर झोपा. पण हे प्रत्येकाला शक्य नाही आहे, कारण प्रत्येकाचे कामाच्या पद्धती वेगळ्या आहेत, प्रकार वेगळे आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. IT च्या लोकांना परदेशांच्या घड्याळाशी जमवून घ्यावं लागतं आहे. पण हे सगळं करतानासुद्धा आपण जर आपला एक टाईमटेबल ठरवून त्याप्रमाणे वागत राहिलो, त्याप्रमाणे आपलं दिनचर्या आखली तर जास्त. उदाहरणार्थ की आता मला समजा सकाळी 10 ते संध्याकाळी 7 काम आहे, 9 तास. तर मी सकाळी 5-5:30ला उठून व्यायाम करायला पाहिजे, घरातल्या गोष्टींचे जे काही माझ्या कर्तव्य आहेत ते पार पाडायला पाहिजे, स्वतःचा नाश्ता वगैरे करायला पाहिजे, डब्बा घ्यायला पाहिजे. आणि हे करत असताना बाकीच्यांशी संवाद साधायला पाहिजे. जेव्हा काम करतं तेव्हासुद्धा दर 2-3 तासांनी मी योग्य ते खाते की नाही, करते की नाही, सहचार्यांशी कसं वागते हे पाहून यायला पाहिजे. आणि 7ला आपण संध्याकाळी घरी आलो तर इथे तिथे वेळ न घालता, बाकीच्या गोष्टी न करता सूर्यास्ताबरोबरच्या जवळपास तरी आपण जेवायला पाहिजे. आणि जेवल्यानंतर आपण थोडी शतपावली वगैरे करायला पाहिजे. आपण बरेचदा काय करतो, प्लेट घेतो, TV समोर बसतो आणि केव्हा झोप येते सांगता नाही येत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी घातक आहे. आणि ही जीवनशैली म्हणून आपल्याला ब्लड प्रेशर, डायबेटीस, PCOS वगैरे अशा गोष्टींकडे घेऊन जाते. ती कुठेतरी आता आपण थांबायला शिकलं पाहिजे. मुक्ता, इथे मला एक मेन्शन करायचं आहे. मी म्हटलं ना सगळ्यांचा आदर आणि सोयी पाहायला पाहिजे आपल्याबरोबरच्या. तू जसं तुझ्या आजोबांबद्दल सांगितलं की तुझी आई काम करायची, नोकरीला जायची, तर आईच्या आधीसुद्धा आजोबा उठून दूध तापवून ठेवायचे आणि तुम्हाला सगळ्यांना मदत करायचे, बघायचे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात खूप मोठ्या असतात आणि त्याचा इम्पॅक्ट, त्याच्यामुळे घरातलं वातावरण आणि आपलं मानसिक वातावरणसुद्धा खूप बदलतं. आणि ह्या गोष्टी आपण करायला शिकल्या पाहिजे आणि ती आपली आदर्श जीवनशैली असली पाहिजे. PCOSसाठी योग्य जीवनशैलीबरोबरच काही स्पेसिफिक डाएट प्लॅन तुम्ही देऊ शकाल का? म्हणजे काय खाल्लं पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे, याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? मुक्ता,
एक असा डाएट प्लॅन कधी नसतो. तो आपल्या कामाप्रमाणे, आपल्या वयाप्रमाणे, आपल्या गरजांप्रमाणे बदलत जात असतो. रफली सांगायचं तर 40% प्रोटीन, 40% कार्बोहायड्रेट्स आणि 20% फॅट. पण इतकं ग्रॉस ते सगळं नसतं. याचं कारण असं आहे की आपण ज्या संस्कृतीतनं आलेलो असतो, ज्या कल्चरने आलेलो असतो, जे काय आपलं डाएट पॅटर्न आपले पूर्वज खात असतात, त्या गोष्टी पचवायला आपल्याजवळ योग्य ते एन्झाईम्स असतात. म्हणजे उदाहरणार्थ मी आता महाराष्ट्रीयन आहे, तर मी भाकरी, भात, भाज्या साध्या हे पचवू शकते. पण मी नूडल्स किंवा थाई फूड किंवा गहूसुद्धा त्या प्रमाणात तितकं पचवू शकत नाही. आणि मग किंवा ब्रेड किंवा बेकरी आयटम्स, तर त्याच्यामुळे आपलं जे खानदानी किंवा आपल्या घराण्यात चालत आलेलं जे साधं रोजचं जेवण आहे ते आपल्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना वरण भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, ताक, आमटी वगैरे ह्याच गोष्टी चांगल्या आहेत. कधीतरी काहीतरी वेगळं गोष्ट वेगळी. दुसरं असं आहे की आता वाढत्या वयातली मुलगी आहे, तर तिचा डाएट प्लॅन वेगळा असणार आहे. प्रेग्नंट होती आहे मुलगी, तिचा डाएट प्लॅन वेगळा असणार आहे. एखादीच्या घराण्यात खूप लठ्ठपणा किंवा डायबेटीस वगैरेची हिस्ट्री आहे, तिचा डाएट प्लॅन वेगळा असणार आहे. एखादी 40ची प्रौढ आहे, तिचं वेगळं असणार आहे. आणि म्हणून आपण आपल्याला काय आवडतं याचं नीट मागोवा घेऊन न्यूट्रिशनिस्टला भेटून आपला डाएट प्लॅन घेतलेला चांगला. पण हे करत असतानासुद्धा आपण त्या न्यूट्रिशनिस्टला योग्य तो फीडबॅक देणंही आवश्यक आहे. आता कुठलाही कन्सल्टंट असतो तो मधल्या लेवलचा आधी देतो, मग ज्याला कमी जात आहे ते खालती करतो, ज्याला जास्त होत आहे त्याला वेगळ्या प्रकारचं देतो. ते हे मॉडिफिकेशन चेंजेस करायला आपण पुढच्या कन्सल्टंटला वेळ द्यायला पाहिजे. एक प्लॅन घेतला, हो 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 केलं, मी नाही थोडे दिवस केलं, जमत नाही म्हणून सोडून दिलं आणि काही फायदा नाही त्याचा, असं करून आपण आपलं नुकसान करून घेतो. का नाही होत फायदा, मी का नाही काही खाऊ शकत, काय प्रॉब्लेम येतात, हे जर आपण सांगितलं तर ते आपल्याला वेगळं देऊ शकतं. नाहीतर आम्ही म्हणतो तसा यो फिनॉमिना, तर येतं 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 जातं 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 जातं. आणि हे जास्त ट्रबलसम आहे, हे शरीराला खूप घातक आहे. आपल्याला वाटतं मी काही दिवस किटो डाएट केलं तर काय होतं, काही दिवस मी इतकंच खाल्लं, पाणीच कमी पिलं की माझं वजन कमी होतं मी केलं तर. पण असं नाही बेट, ते किडनीजना, लिव्हरला सगळ्यांना हार्मफुल असतं. त्याच्यामुळे डाएट ही गोष्ट खूप सिरियसली आणि विचारपूर्वक करायची गोष्ट आहे आणि त्याचं सतत मॉनिटरिंग करून फीडबॅक देणं पण आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना, जे खातो तसे आपण असतो, ते अगदी 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 खरं आहे. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला राजस, सात्विक आणि चांगल्या रीतीने जगायचं असेल तर आपल्याला तसंच जेवण घेणं आवश्यक आहे. आपल्या पूर्वजांनी किंवा कुठल्याही कल्चरमध्ये खूप त्याच्यावरती संशोधन झालेलं आहे. त्याचा मागोवा घेऊन, त्याप्रमाणे अभ्यास करून, त्याप्रमाणे आपण जर केलं तर आपण तर छान होऊच, आपल्या आजूबाजूच्या आणि आपल्या पुढच्या पिढी पण छान होते. खूप छान सांगितलं तुम्ही डॉक्टर. म्हणजे योग्य जीवनशैलीमध्ये स्वतःशी कनेक्टेड राहणं आणि आपल्या शरीराच्या गरजेप्रमाणे सूर्योदयाबरोबर उठणं, म्हणजे योग्य वेळेला दुपारी वगैरे सगळ्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं आणि सूर्यास्ताबरोबर आपलं रात्रीचं जेवण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या वातावरणात, आजूबाजूच्या लोकांशी वेल कनेक्टेड राहणं आणि पॉझिटिव्ह राहणं ही योग्य जीवनशैली. आणि तुम्ही व्यायामाबद्दल सांगितलं, तर नक्की कोणता व्यायाम तुम्ही रेकमेंड कराल PCOS असेल तर, किंवा टाळायचा असेल तर? PCOS टाळायचा असेल, कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला एरोबिक्सचा खूप फायदा होतो. ओके. ब्रिस्क वॉकिंग, भरभर चालत जाणं, धावायला जाणं, पळायला जाणं, स्विमिंग करणं, डान्स करणं, लॉन टेनिस, बॅडमिंटनसारखे गेम्स खेळणं, ओके. ह्या गोष्टीचा फायदा होतो. ओके. आणि योगा किंवा जिमिंग जे करतो त्याचाही खूप फायदा होतो. कारण योगाने शरीर लवचिक राहतं, जिमिंगने मसल्स स्ट्रेंथनिंग येतं. ओके. पण धावणं आणि हे PCOSसाठी आवश्यक असतं. पण योगा हे खरोखरच पुन्हा जीवनशैलीचा एक भाग बनायला पाहिजे. हां, जीवनशैलीचा भाग बनायला पाहिजे. हां, कारण ते आपल्याला आयुष्य तरुण जायला खूप मदत करतं. म्हणजे काही काळ केलं आणि सोडून दिलं असं नाही, करत राहिलं पाहिजे. एक्झॅक्टली. ओके. त्याच्याचबरोबर आजकालच्या ताणतणावाच्या, इरेग्युलर जेवणाच्या किंवा कामांच्या वेळाबरोबर आपल्याला आवर्जून माइंड रिलॅक्सिंग एक्झरसाइजेस करायला पाहिजे. ओके. आपलं होतं काय, प्राणायाम. करेक्ट.
आपलं Okay. होतं काय की खूप बोर झालं की शॉपिंग कर, पिक्चरला जा, नाही तर हां. हॉटेलिंग जा. ते हां. करण्यात चूक आहे असं मला बिलकुल नाही म्हणायचं, हं. पण ते खूप फ्रिक्वेंट व्हायला नको आणि हो. तेच स्ट्रेस बस्टर आहे असं असं नाही. असं हो. व्हायला नको. स्ट्रेस सुंदर उगवता सूर्य पाहणं पण तितकंच प्रसन्न असतं. रात्रीची अमावस्यासुद्धा ताऱ्यांनी भरलेलं आकाश पाहणं तितकंच सुंदर असतं. हं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद आपण घ्यायला शिकलं पाहिजे आणि त्याच्यात मन रमवायला पाहिजे. आता चेतन जसा ट्रेकर आहे, हां. तर त्याला ट्रेकिंगमध्ये जो आनंद मिळतो, हं. तो आनंद काय आहे हे आपण एक छोटं छोटं चढून नक्कीच अनुभवू शकतो. हो. तर जितकं आपण आयुष्याशी कनेक्टेड राहू, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्या आवर्जून केल्या पाहिजेत. म्हणजे रोज थोडा वेळ अगदी त्यासाठी बरोबर. दिला पाहिजे. अगदी की बरोबर. आपले जे छंद आहेत, आपल्याला जे आवडतं. अगदी बरोबर. फक्त आपल्या आवडीनिवडी पण आपल्या शरीराच्या आणि मनाच्या हेल्थकडे जाणाऱ्या हव्या. हां. आपण आनंद यातलीच आहोत मुक्त. फक्त आपला आनंद योग्य ठिकाणी मिळवायला पाहिजे. आपण सगळेच जण जे काय करतो ते आनंद मिळवायलाच करतो, पण तो योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात, योग्य रीतीने व्यक्त व्हायला पाहिजे. याच्याकडे आपण सजगतेने पाहिलं पाहिजे. खूपच छान सांगितलं डॉक्टर तुम्ही. म्हणजे आत्तापर्यंत जी माहिती तुम्ही सांगितली त्याच्यावरून माझ्या हे लक्षात आलं आहे की व्यायाम रोज किंवा आठवड्यातनं किमान 5 दिवस तरी केला पाहिजे आणि आपली जीवनशैलीसुद्धा आपल्या वयाला, कामाला या सगळ्याला साजेशी आणि अनुरूप हवी आणि मुळात आपल्या शरीराला पोषण देणारी हवी. जी आपण एखाद्या न्यूट्रिशनिस्टकडनं कन्सल्ट करून विचारून घेतली तर ते अगदी बरोबर. बेस्ट आणि हे सस्टेनेबल पाहिजे. म्हणजे लाँग टर्म आपल्याला फॉलो करता येईल असं डाएट आणि असा व्यायाम आपण केला पाहिजे. आणि आय एम रिअली थँकफुल की इतकी छान माहिती इतक्या डिटेलमध्ये आणि व्यवस्थित तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांना दिली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. फक्त तुझ्या एका वाक्यासाठी मी सांगते की आठवड्यातनं 5 दिवस वगैरे, तर तसं नाही आहे मुक्ता. हां. रोज आणि जन्मभर. आणि आमचे एक सर आहेत डॉक्टर देवटे म्हणून आणि डॉक्टर शिरीष पटवर्धन म्हणून. ते म्हणतात रोज आणि जन्मभर पांडुरंग चरणी लीन होईपर्यंत. लाईफ इज विथ स्टाईल अँड इट शुड बी कम्पॅटेबल. सो ऑल द Yes. बेस्ट. थँक्यू.